मग ती भेट आम्ही सहज म्हणून घेतली होती. कारण माझी आधीची जी सीरियल आहे ते अशोक सर आवर्जून बघायचे आणि ती त्यांना खूप आवडायची सीरियल. आणि हीच खरं तर खूप मोठी गोष्ट होती, की ऑफ स्क्रीन बघणं सुद्धा एक खूप काय म्हणतात एक ट्रीट असते आमच्यासाठी. त्यांच्यातलं जे बॉन्ड आहे, त्यांच्यातली जी मैत्री आहे, ती आम्हाला आता लंच ब्रेकमध्ये किंवा आम्ही गप्पा मारत जेव्हा बसतो, तेव्हा ते अनुभवता येते. आणि त्याच्यातनं कुठेतरी आपण एक ऑब्झर्व्ह करत असतो, टिपत असतो, आपण शिकत असतो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि आत्ता मी आहे कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे ब्युटिफुल आणि गॉर्जियस अभिनेत्री रसिका. कशी आहे रसिका, कशी आहेस? मी खूप छान. तू कशी आहेस? मी पण मस्त. बरं, मालिकेमध्ये एक वेगळा ट्रॅक पाहायला मिळणार आहे, सो त्याच्याबद्दल सुरुवातीला तर प्रेक्षकांना काय सांगशील? येस, प्रेक्षकांना आता कळलंच असेल कारण का प्रोमो आउट झालेला आहे आणि अशोक सराफांबरोबर निवेदिता सराफ सुद्धा आपल्या मालिकेत येत आहेत आणि एक एक्साइटिंग धमाकेदार ट्रॅक घेऊन येत आहेत. प्रेक्षकांना जी भैरवी आहे ती कशा रूपात पाहायला मिळणार आहे आता, त्याबद्दल काय सांगशील? मला वाटतं की ते अजून मी थोडंसं गुलदस्त्यात ठेवेन, नाहीतर मग काय मजा. पण काहीतरी डेफिनेटली एक तिची वेगळी साईड पण प्रेक्षकांना बघायला मिळेल कारण का ताईंचं कॅरेक्टर काहीतरी आमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे, जे सगळ्यांनाच काहीतरी देऊन जाणार आहे. बरं, अशोक सराफ, पद्मश्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ मॅम, खरं तर त्यांची जोडी 20 वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक परत करते आणि याच्या प्रचंड बातम्या सुद्धा झाल्यात. जेव्हा तुला समजलं तेव्हा तुझी काय रिएक्शन होती आणि तुला किती छान वाटलं? खूप एक्सायटेड होते मी, कारण आम्हालाही नुकतंच आता समजलं, आधीपासून माहित नव्हतं, त्याच्यामुळे एक सरप्राईज होतं आमच्यासाठी सुद्धा. आणि अर्थातच अशोक सरांबरोबर मला काम करायची जेव्हा संधी मिळाली तेव्हा अ, एक माझी इच्छा पूर्ण झालीच होती. आता दुसरी सुद्धा याच मालिकेने पूर्ण केली आहे, की ताईंसोबत सुद्धा काम करायला मला मिळतंय, ज्यांनी इतक्या मोठ्या मोठ्या मालिका गाजवलेल्या आहेत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. येस, सो तुम्ही एकत्र बसून टिफिन वगैरे खातच असाल. तर निवेदिता मॅम कुकिंगच्या एकदम बेस्ट आहेत कुकिंग करण्यात. सो आता तू किती एक्सायटेड आहेत की त्या रोज टिफिन आणतील किंवा मला टेस्ट करायला मिळेल, यासाठी तू किती एक्सायटेड? आता मीच नाही, आता सगळेच जण आम्ही लंच ब्रेकवर डोळा ठेवूनच असतो, की कधी एकदा होणार आहे आणि ताई आल्यात का? म्हणजे आम्हाला छान काहीतरी स्वादिष्ट मिळणार आहे हे आम्हाला माहितीच असतं. पण अशोक मामा आणतच असतील टिफिन, सो त्यांच्यामुळे आम्हाला त्यांच्या हातची चव आम्हाला आधीच आम्ही टेस्ट केलेली आहे. आता ताई असल्यामुळे कसं अजून जरा थोडं फरमाईश करता येते. जेव्हा तुला समजलं की माझी जी आता मालिका येणार आहे त्या मालिकेमध्ये अशोक मामा सुद्धा आहेत, तेव्हा तुझी काय वेगळी फिलिंग होती आणि तेव्हा तुझ्या मनात काय नेमकं चालू होतं? कारण एक बोलतात, आता तू सुद्धा म्हटलीस की स्वप्नापुरतीच म्हणता येईल. सो तेव्हा तुला काय वाटलं? मला जेन्युइनली असं वाटलेलं, की हे ड्रीम कुठेतरी मॅनिफेस्ट झालेलं आहे. कारण का ह्या मालिकेच्या आधीच आमची भेट झाली होती आणि तेव्हा मला दूर-दूरपर्यंत माहीत नव्हतं, की काही महिन्यातच अशी मालिका येणार आहे, ज्याच्यात ते माझा विचार करणार आहेत. असं अजिबातच माहिती नव्हतं. कारण का ती भेट आम्ही सहज म्हणून घेतली होती. कारण माझी आधीची जी सीरियल आहे, ते अशोक सर आवर्जून बघायचे आणि ती त्यांना खूप आवडायची सीरियल. आणि हीच खरं तर खूप मोठी गोष्ट होती, की ते आमची सीरियल बघतायत आणि म्हणून आम्हाला त्यांना मुद्दाम भेटायचं होतं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. सो त्या भेटीनंतर जेव्हा मला कळलं, की 2 महिन्यानंतर, की मी अशी सीरियल करते ज्याच्यामध्ये दुसरं प्रमुख पात्र हे अशोक सराफ करणार आहेत, तेव्हा मला असं झालं, की स्वप्न पूर्ण होतात. खरं तर त्यांना आयडियल कपलच मानता येईल. सो तू त्या दोघांबद्दल काय सांगशील? कारण एक नावाजलेली जोडी पुन्हा एकदा एकत्र सुद्धा येतेय. सो त्यांचं बॉन्ड वगैरे बघता, त्यांचं प्रेम बघता आणि जुन्या सीरियल्समध्ये आपण पाहिलेलंच आहे त्यांची केमिस्ट्री. सो त्यांच्याबद्दल काय सांगशील? अर्थातच त्यांना ऑफ स्क्रीन बघणं सुद्धा एक खूप काय म्हणतात एक ट्रीट असते आमच्यासाठी. त्यांच्यातलं जे बॉन्ड आहे, त्यांच्यातली जी मैत्री आहे, ती आम्हाला आता लंच ब्रेकमध्ये किंवा आम्ही गप्पा मारत जेव्हा बसतो, तेव्हा ते अनुभवता येते. आणि त्याच्यातनं कुठेतरी आपण एक ऑब्झर्व्ह करत असतो, टिपत असतो, आपण शिकत असतो. आणि ते इतकी मोठी माणसं आहेत, की ते नुसतं काहीतरी बोलत बसले किंवा त्यांच्यात काहीतरी गप्पा होतात, मग जुन्या गोष्टी निघतात, काहीतरी छान मोठे ज्याच्यात पण खूप मोठी-मोठी माणसं इन्व्हॉल्व्ड असतात त्या किस्स्यांमध्ये. त्यातनं काहीतरी खूप अनुभव आम्हाला ऐकायला मिळत असतात रोजच्या बेसिसवर आणि खूप शिकायला मिळत असतं. बरं, मला विचारायला आवडेल तुला, की तुझी पहिली मालिका कोणती होती? आणि
जेव्हा तुला समजलेलं की म्हणजे कोणताही कलाकार असू दे ना, तो स्ट्रगल करूनच वरती आलेला असतो. तर तुला तो तुझा मागचा काळ आठवतो का? की तू इथपर्यंत पोहोचलीस त्याबद्दल तुला काय वाटतं? माझी पहिली मालिका मी एका एपिसोडिक मालिकेमध्ये काम केलं होतं आणि ज्याच्यामध्ये वीकली मला वाटतं एपिसोड्स ते हे करायचे. वेगवेगळ्या स्टोरीज दाखवायचे. गरजा महाराष्ट्र माझा नावाची मालिका होती ती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज होत्या. सो माझं अगदीच असं एक 2 दिवसाचं, एका दिवसाचं वगैरेच काम असायचं. पण तेव्हा मला आणि डेफिनेटली प्रत्येकाची एक जर्नी असते आणि मी प्रत्येक काय म्हणत आपण प्रत्येक टप्प्याला पॉझिटिव्हलीच बघितलं होतं. कारण का तेव्हा ते एक्साइटिंग असायचं की ओ मला आज हे कॅरेक्टर करायला मिळणार आहे. सो तेवढंही माझ्यासाठी पुरेसं होतं की ऍक्टर म्हणून शेवटी एक खाज असते आणि ती आपल्याला काहीतरी करून बघायचंय असं ते असतं. ते तेव्हाही तेच आनंद द्यायचं आणि कुठेतरी एक तो ऑप्टिमिस्टिक स्वभाव होता की पुढे जाऊन काहीतरी छान होणार आहे. सो या म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. येस. बरं आपण एक छोटासा गेम खेळूया. ट्रेडिशनल की वेस्टर्न आउटफिट? ट्रेडिशनल. लॉंग हेअर की शॉर्ट हेअर? ठीक आहे, लॉंग हेअर. हिल्स की फ्लॅट? फ्लॅट. मेकअप की नॅचरल? नॅचरल लुक. मेकअपचे कोणतेही 3 प्रोडक्ट जे तू ऑलवेज सोबत ठेवतेस? लिपस्टिक, काजल आणि आयब्रो पेन्सिल. आणि आतापर्यंत समजा कोणता एखादा फॅन भेटलाय, त्याने एखादी कॉम्प्लिमेंट वगैरे दिली आणि ती तुझ्या कायम लक्षात राहिली, अशी कोणती आहे का? मला आत्ता आठवतीये ती कॉम्प्लिमेंट म्हणजे माझ्या आधीच्या मालिकेमध्ये मला एक जण भेटायला आले होते आणि ते मला म्हणाले होते की आम्ही तुला अभिनय करणारी नटी म्हणून समजतो म्हणजे मालिकेमध्ये, की फक्त म्हणजे छान दिसतेस, छान ड्रेस आहे असंच नसून तुझा अभिनय आम्हाला आवडतो आणि म्हणून आम्ही तसं तुला बघतो आणि मला आवडलेली. तू आता म्हटलीस की मला एक स्वप्नपूर्ती झाली आहे अशोक मामांसोबत काम करताना आणि आता सोबत निवेदिता सराफ मॅम सुद्धा आहेत. सो अजून कोणते असे अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत तुला काम करायला इथून पुढे खूप मजा येईल आणि तेही सुद्धा स्वप्नपूर्तीच असेल? ओ मला मला सगळ्याच दिग्गज कलाकारांसोबत काम करायला आवडेल. असं मी एकाचं नाव घेऊन इट वुड बी व्हेरी अनफेअर की मराठीतली जुनी अभिनेत्री आवडती? स्मिता पाटील. आवडता जुना अभिनेता? विक्रम गोखले. आणि आत्ताचे नवोदित कलाकारांपैकी जर अभिनेत्री आणि अभिनेत्या सांगायचं असेल तर कोणाची नाव? नवोदित आत्ताचे प्रिया बापट आणि अभिनेत्यांमध्ये अ, 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 वैभव तत्ववादी. खरं तर छान वाटलं तुझ्याशी बोलून. जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? की आता नवीन ट्रॅक येतोय तुम्हाला माहितीच आहे आणि खरंच खूप धमाकेदार असा ट्रॅक आहे. जेवढी ती पॉझिटिव्ह जोडी आहे तेवढीच पॉझिटिव्हिटी ती घेऊन या सिरियलमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे पाहत राहा अशोक मामा रात्री 8:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर.